हॅलो, नमस्ते. आज मी नवीन केरोसिन स्टोव घेतला आहे. हा बघा. आता तो चालू कसा करायचा तर ते आपण बघूया. तुम्ही घेतला असेल सध्या कमेंटमध्ये सांगा. हा अगदी नवीन स्टोव आहे आणि पहिल्यांदा वापरताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. चला, पहिली स्टेप. सगळ्यात आधी टाकीमध्ये स्वच्छ केरोसिन भरा. ही जी आहे ही केरोसिन भरण्याची टाकी आहे. यामध्ये आता मी केरोसिन म्हणजेच रॉकेल भरत आहे. थोडंसं आधी यामध्ये रॉकेल भरलेलं होतं, त्याच्यानंतर आता एवढं उरलेलं आहे तेवढंच भरते. भरलं. आता साधारण यामध्ये मी ही 3 लिटरची टाकी आहे, तरीसुद्धा साधारण 1 लिटरचं तेल रॉकेल मी भरलं आहे. त्याच्यानंतर वरती त्याला ते झाकण आहे ते मी आता लावत आहे. ते झाकण मात्र घट्ट बंद करायचं, नाहीतर चिमट्यानेसुद्धा घट्ट बंद करता येतं. त्याच्यानंतर ही जी किल्ली आहे ती किल्ली हळूहळू घट्ट करायची. ती घट्ट केल्यानंतर हा जो पंप दाखवला आहे तो पंप असा जसा दाखवला आहे या पद्धतीने पंप द्यायचा. पंप दिल्यानंतर हे बघा, इथून रॉकेल वर आलेलं आहे. केरोसिन इथनं वर येत आहे. आता त्या रॉकेल वर आलेलं आहे. आता मी त्याला माचीस लावते. आता ही माचीस मी या ठिकाणी अशी लावलेली आहे. आता हे रॉकेल पेटलेलं दिसत आहे. आता थोडा वेळ हे बर्नर गरम होईपर्यंत असंच ठेवायचं. आता ती जी पेटलेली आग आहे ती थोडी थोडी कमी होत चाललेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की स्टोवचं बर्नर बऱ्यापैकी तापत आलेलं आहे. खूप जास्त रॉकेल बाहेर आलं तर किल्ली हळूच सोडून द्यायची. जरा वेळाने परत घट्ट करायची. इथे जे केरोसिन त्या नोझलमधनं वर येत आहे, तिथे जे छोटं नोझल आहे त्यामध्ये स्टोवची पिन मिळते. ती पिन त्या नोझलमध्ये घालायची असते. म्हणजे त्याच्यामध्ये जर घातले काजळी वगैरे साठलेली असेल तर ती निघून जाते आणि आपला स्टोव व्यवस्थित छान पेटतो. आणि मग आता बर्नर चांगलं तापलेलं आहे, त्यामुळे आता प्रेशर द्यायचं पंपाने. आता हळूहळू प्रेशर मी देत आहे. हा बघा, नवीन स्टोव परफेक्ट चालू झाला आहे. जसा जसा आपण पंप देऊ तसं तसं ती निळ्या रंगाची ज्योत तयार होईल. आता ह्या बाबतीत काही टिप्स. 2-3 वेळेला पहिला थोडासा धूर होऊ शकतो, पण ते नॉर्मल आहे. तर पहिल्या वेळेला जास्तच प्रेशर देऊ नका. स्टोव लीक आहे का नाही ते नेहमी चेक करा. व्यवस्थित स्टोव आता पेटलेला आहे. आता त्याच्यावरती तवा ठेवून पोळ्या भाजून घेते, सगळा स्वयंपाक करून घेते. आता सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे. आता स्टोव विझवायचा कसा हे आपण बघूया. स्टोव विझवण्यासाठी ही जी किल्ली आपण जी घट्ट केली होती ती हळूहळू सोडून द्यायची. म्हणजे हळूहळू अशी सैल करायची, पूर्ण बाहेर काढायची नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. किल्ली हळूहळू सैल केली की हा स्टोव बारीक होतो, त्याची फ्लेम सगळी कमी होत जाते. ह्या बघा, ही हळूहळू कमी होत गेली आणि आता पूर्णपणे स्टोव आपला विझलेला आहे. किल्ली सैलच ठेवायची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा आणि सबस्क्राईब करा.